हां मित्रांनो, माझ्यासोबत आहेत मान खटाव मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर घारगे. विचारूया त्यांना बरीचशी माहिती. नमस्कार. नमस्कार. कसा प्रचार चालू आहे आता सुरू आहे प्रचार गाव टू गाव, प्रत्येक वस्ती वाडीवर सर्व समाजामध्ये जाऊन पक्षाची भूमिका आणि इथले मूलभूत प्रश्न आणि विकास का नाही हे झाला नाही, काय करायचं आहे हे लोकांना समजून सांगण्याचा आमचा प्रयत्न त्यामध्ये चालू आहे. बरं, तुम्ही काय करता? पहिल्यांदा विचारले की प्रभाकर घारगे कोण, तर कशा पद्धतीने सांगाल? काय काय तुम्ही केलेलं आहे? अनेक क्षेत्रामध्ये काम करण्याची मला संधी मिळालेली आहे. माझी सुरुवात सहकारातून झालेली आहे. त्याचे जवळजवळ 85-86 पासून विकास सोसायटीपासून पतसंस्था, नागरी बँक, त्याचबरोबर खरेदी विक्री संघ, मार्केट कमिटी आणि यात कंज्युमर्स म्हणजे जिल्हा कंज्युमर्स आम्ही चेअरमन म्हणून आत्ता काम करतोय. जिल्हा बँकेचा 25 वर्ष संचालक आहे. त्या माध्यमातून अनेक सहकारी संस्था सुस्थितीत आणलेल्या आहे. मी ज्या संस्थांमध्ये काम करतोय ते सर्व संस्था ह्या नफ्यामध्ये आहेत आणि सुस्थितीत चालू आहेत. सहकार हा माझा आवडता विषय आहे. त्यामुळे मुळातच मी ह्या उद्योजक म्हणून सुरुवात केली आहे. 40 वर्षापूर्वी एक साबण फॅक्टरी आणि ऑइल मिल खाद्यतेलाची यांनी सुरुवात मी 1984 साली सुरू केलेले कार्य. राजकारणात कधीपासून सक्रिय? राजकारणात सक्रिय होण्याचं कारण माझे सासरे अनेक वर्ष माझं जे नंतर लग्न झालं ते आमदार खटावचे होते. कोण? केशवराव पाटील. ते 57 साली पहिल्यांदा आमदार झाले ते प्रजा समाज पार्टीतनं. त्यानंतर ते 72 ते 85 आमदार होते. कंज्युमर्स फेडरेशनच्या स्टेट लेवलचे चेअरमन 10 वर्षे होते. जिल्हा बँकेचे ते 4 वेळा अध्यक्ष होते. 30 वर्ष सोसायटी मतदार संचालक होते. त्यामुळे माझा राजकारणाशी समाजकारणाशी संबंध आला. ह्या काही शिक्षण संस्थांमध्येही काम करण्याची संधी मिळाली, कारण त्यांनी त्या काळामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये वसंतदादांनी विनंदन शिक्षण संस्था हे पॉलिटेक्निक डी फार्मसीला सुरुवात केली. त्यामध्ये त्यावेळेचं आनंद इंग्लिश स्कूलच्या मधनं SPS सातारा पॉलिटेक्निक आणि डी फार्मसी कॉलेज काढलं आणि त्या माध्यमातून कटगुणला एक आश्रम, महात्मा फुलेंचं गाव होते जन्मगाव, त्या कटगुणला सामान्य गरीब माणसाला शिकता म्हणून आश्रमशाळा त्या सुरू केली. तुमचं मूळ गाव कटगुण? नाही, माझं मूळ गाव हे खटाव तालुक्यात पळशी गाव आहे. पळशी गाव आणि कटगुण हे खटाव तालुक्यातले गाव आहे. ते महात्मा फुल्यांचं जन्मगाव आहे. मग तिथं ती एक आश्रमशाळा, एक अतिशय चांगली आश्रमशाळा तिथं सुरू केलेली आहे. शैक्षणिक क्षेत्रात ज्यादा काम आहे तुमचं, त्याबरोबर सामाजिक बी काम आहे. मी स्वतः एक शिक्षण संस्था स्वतः विनंदन 19 वर्ष माझ्या गावात चालवले, कारण माझे वडील शिक्षक होते. पण माझ्या खर्चाने तिजवळ 19 वर्ष संस्था चालवली. ती महाराष्ट्रात एक चांगली हायस्कूल, आता अनुदान मिळते सुरू, पण 19 वर्ष चालवून ती चांगली संस्था आहे. बरं, आता राजकारणात तर तुम्ही पाऊल टाकलेलं आहे. ज्यावेळेस तिकीट जाहीर झालं तेव्हा सगळ्या गोष्टी तुम्हाला तयारीला वेळ वगैरे सगळ्या गोष्टी चालू झाल्या असतील, पण काय चॅलेंज वाटतं तुम्हाला? कारण एकदम तिकीट डिक्लेअर झाल्यामुळे त्या गोष्टीला तयारीला थोडा आपल्याला वेळ कमी लागला ना. तिकीट डिक्लेअर होताना काय अनेक जण निवडणूक म्हणलं, राजकारण म्हणलं की इच्छुक असतात. इच्छुक असताना काय हे नाही आहे, प्रत्येकाला वाटत असतं मी सार्वजनिक जीवनात काम करावं, मला संधी मिळावी. पण मी राजकारणामध्ये सुरू संधी 2002 पासून बँकेचा संचालक म्हणून काम करतोय. आत्ता सांगितलं सहकारात काम करतोय. मी 6 वर्ष सातारा, सांगली या स्थानिक स्वराज्य संस्थेतनं बिनविरोध आमदार झालेलो होतो. विधिमंडळात मी 6 वर्ष काम केलेलं आहे. या तालुक्यानं खटाव तालुक्याच्या सगळ्या संस्था, अगदी पंचायत समिती, जिल्हा परिषद, मार्केट कमिटी, खरेदी विक्री संघ, सहकार बोर्ड, मजूर फेडरेशन, ह्या जवळजवळ गेले 2010 पासून माझ्या ताब्यात राहिलेल्या होत्या. तर राजकारणामध्ये खटावमध्ये चांगली पकड होती. त्या विधिमंडळात काम करत असताना, विधान परिषद आमदार असताना माझा मान तालुक्याशी संबंध आला. आणि योगानं सदाशिव पोळ इथले जे कैलासवासी सदाशिव पोळ आहेत ते इथं विधान परिषद आमदार होते, अनेक वर्षी तय केलं होतं, त्यांचा संबंध आला. जिल्ह्याच्या राजकारणात बँकेच्या माध्यमातून काम करत असताना विलासराव पाटील उंडाळकर, लक्ष्मणराव पाटील, त्याचबरोबर पवारसाहेब इथले खासदार झाले 2009ला, त्यामुळे त्यांचाही माझा जवळ संबंध आला किंवा त्यांचा अनुयायी म्हणून या भागामध्ये बॅक ऑफिसमध्ये मी इथं काम केलं. राजकारणामध्ये त्यामुळे मला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्याची आवड निर्माण झाली आणि हे राजकारण समाजकारण आहे अशा पद्धतीने काम करण्याची सवय तयार झाली. आता जर प्रामुख्याने हा मतदारसंघ पाहिला तर सगळ्यात मोठी समस्या, मी आता फिरलो मतदारसंघात, पाणी प्रश्न. तर कसा सोडवायचा? कारण हा खूप म्हणजे स्वातंत्र्यानंतर तो प्रश्न तसाच आहे की इथल्या भागातला पाणी प्रश्न अजून सुटलेला नाहीये.
काय पाणी प्रश्न, कारण खटाव हा कायमचा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. 187 दुष्काळी तालुके होते, त्याच्यापैकीच हा एक तालुका होता. आणि ते आहे म्हणजे मान असू द्या, खटाव असू द्या, मग थोडक्यात मानदेशामध्ये अनेक दुष्काळी तालुक्यापैकी समावेश आहे. ज्या त्या परिस्थितीत ज्या त्या वेळच्या लोकप्रतिनिधी ते काम करून मग माती बंधारे असतील, पाझर तलाव असतील, त्यानंतर लिफ्टची सुरुवात 97ला झाली आणि त्या पद्धतीनं काम सुरू आहे. हे करत असताना याच्यामध्ये एका व्यक्तीचं योगदान नाही आहे. त्यावेळेचे आमदार असणारे जे होते त्यांनी त्याच्यामध्ये प्रामुख्याने प्रयत्न केला. मान खटाव मतदारसंघात 2007लाच पाणी वरती आलं या मतदारसंघात. नंतरच्या काळात आम्ही कोणीही आमदार नव्हतो, आत्ताचे लोकप्रतिनिधी नव्हते, मी नव्हतो. ते 9ला झाले, मी 10ला आमदार झालो, पण मी विधान परिषदेत होतो. मला 20 तालुक्याचं कार्यक्षेत्र होतं. तर पाण्याचं राजकारण करण्याची सवय झाली आहे. पाण्याच्या वरती प्रयत्न सगळ्यांनीच केलेले आहेत, पण प्रयत्न करत असताना त्याचं भांडवल करून त्याचं आपल्याला राजकारण करण्याचा प्रयत्न यावेळी फार मोठ्या प्रमाणात झाला. दिशाभूल करून पाणी आलं, नारळ फोडणं, त्याच्यामध्ये लोकांना या भागात उत्तर भागामध्ये आलं, यावेळी आमच्या खटावमध्ये कल्डोन पॉकेटमध्ये आले, अशा पद्धतीने केलेलं आहे. आमदार म्हणून 15 वर्षी संधी मिळाल्यानंतर जे काम करायला पाहिजे ते केलंच पाहिजे. त्यामध्ये वावगं का वेगळं विशेष काय नाही, पण त्याचा लोकांना गाजर दाखवण्याचा जो प्रयोग होतोय तो दुर्दैव आहे. त्यामध्ये 15 वर्षात जर एखाद्या व्यक्तीला सत्ता भेटत असेल तर असं म्हटलं जातं की काय ना काहीतरी कामं केल्याशिवाय लोक पुन्हा पुन्हा निवडून कामाच्या ह्याच्यामध्ये देण्याचं 2 प्रकार असतात राजकारणामध्ये. कारण असलेल्या समाजावरती ज्या सवयी लावल्या लागतात त्याच्यावरनं होत असताना काम कमी आहे, पण बाकी इतर प्रयोग जास्त करण्यामध्ये एखादा माणूस तरबेज असतो. किंवा दुर्दैवाने इथं त्याच्यामध्ये विरोधकांच्यात फाटाफूट करण्यात, त्यांना मॅनेज करण्यात किंवा त्यांच्यामध्ये होताना काही आमिष दाखवून ती मतं मिळवण्याच्या पद्धतीमुळे त्यांना त्यात यश आलं. पहिल्यांदा ते अपक्ष होते, नंतर काँग्रेसमध्ये आले, मुख्यमंत्री जवळ असताना लगेच BJPमध्ये गेले. त्यामुळे जे बदल येऊन वेगळा बदल करून सत्ता मिळवणं, त्यामुळे सत्तेतून पैशातून सत्ता, जे राजकारणाचा दुसरा फॉर्म्युला आहे बी, त्याप्रमाणे त्यांनी त्याच्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये आता ही टीका झाली, तुम्ही काय करणार निवडून आला तर? तुमचं विजन काय? सांगितलं की मी काम करत असताना गेले 40 वर्षापासून राजकारण, समाजकारण, शिक्षण, उद्योग ह्या सर्व क्षेत्रामध्ये अनुभव आहे. सहकाराचाही चांगला अनुभव आहे. त्या माध्यमातून विकास काय एका गोष्टीने होत नसतो. सहकाराच्या माध्यमातून अनेक लोकांना आपल्याला मदत करता येईल. कारखानदारी करताना खाजगी कारखानदारी आणून इथं मोठे प्रोजेक्ट आणून लोक याच्यामध्ये इथं तरुणांना उद्योग व्यवसाय उभे करून दिले पाहिजे. शिक्षण क्षेत्रात काम करतोय, शिक्षणाच्या गरजा बदलत गेलेल्या आहेत विद्यार्थ्या. त्यामुळं होत असताना BA BCom होऊन फक्त प्रश्न सुटणार नाही. टेक्निकल कॉलेजेस असू द्यात, IT असू द्या भले, पण त्यातनं तरुणाच्या त्याला काम मिळेल असं प्रयोजन तेव्हा करावं लागणार आहे. त्यामुळं पहिलं काम काय कराल निवडून आला तर? मला ही काम हा प्रश्न मला मी पहिला इथल्या तरुणांना काम मिळावं म्हणून आणखीन एखादा कारखाना, तसा माझा एक खटाव स्टील नावाने एक स्टील प्लॅन्ट आहे, साखर कारखाना आहे, कोस्टरेज आहे, असे अनेक उद्योग आहेत. त्यापैकी इथं आणखीन एखादा कारखाना काढणं त्याच्यामध्ये त्यासाठी माझा 100% 1-2 प्रयत्न राहील. काही उद्योजक मित्र आहेत मोठे, त्यांना इथं आपण त्याच्या माध्यमातून आपण त्याच्यामध्ये इथं कारखानदारी उभी करता येईल. शैक्षणिक क्षेत्रात शाळा पहिल्या त्यातनं काही नवीन करता येईल त्याचा प्रयत्न करणार आहे. आणि ते करून सगळ्यात महत्त्वाचं आहे की इथं जी बिघडलेली हे सामाजिक रचना आहे, गुंडगिरी, दडपशाही, लोकांच्यावरती दहशत, भांडणं लावणं, हे प्रकार न करून वैचारिक संस्कृती आपल्याला इथे जोपासावं लागेल आणि तरुणांना दिशा देण्याचं काम प्रामुख्यानं त्यातनं करावं लागेल. विशेष मला शेती हा छंद आहे, कारण आजच्या तारखेला अनेक शेतीत प्रयोग करणारा मी कार्यकर्ता आहे. तो 150 एकरामध्ये मी आजही शेतीमध्ये 150 एकरामध्ये काम करतो. 150 एकर शेती माझ्या सीताफळाची 40 एकराची बाग आहे. ऊस असतो 20-25 एकर, त्याच्यामध्ये आला असतं, कांदा असतो, बटाटा असतो, काही झाडं लावलेली आहेत बऱ्याच प्रकारचे. त्यामुळे तो मी जो 35 वर्ष झालं मी दर रविवारी शेतावर येत असतो. त्याच्यामध्ये शेवटचे 2 प्रश्न घेतो आणि साहेबांना खूप कमी वेळ आहे कारण फिरायचं असतं. तर आता कसं आहे साहेब, महाविकास आघाडी म्हणजे 3 पक्ष घेऊन एकत्र चालणं, त्यामुळे पक्षांतर्गत बी काय काय गोष्टी असतात की कोणाला तिकीट भेटलं न भेटलं तर ही सगळ्यांना समरूप करून चालायचं, ही चॅलेंज आहे का? नाही, राजकारणामध्ये चॅलेंज असतं. सुरुवातीला तिकीट मिळाल्यानंतर थोडी नाराजी वगैरे राहू शकते, पण मला असं वाटत नाही की फार मोठे चांगले अनेक जण ते तिकीट मागणारे इच्छुक जेव्हा पाहत असतात त्यावेळी इथलं वातावरण हे निवडून येण्यासाठी पोषक आहे असंही मानावं लागेल आपल्याला. काँग्रेस हा इथं पूर्वीचा अनेक पारंपरिक मतदारसंघ काँग्रेसचा होता ह्याच्यामध्ये. शिवसेनेमध्ये सुद्धा या मतदारसंघातना एकदा 5,000पर्यंत बाबुराव माने आले होते. शिवसेनेला मानणाराही वर्ग आहे.
राष्ट्रवादी ह्या पवारसाहेबांचा पक्ष सातारा जिल्ह्यातला बालेकिल्ला पण आहे. या मतदारसंघातनं पवारसाहेबांनी लोकसभेला नेतृत्व म्हणजे प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्यामुळे इथं राष्ट्रवादीची ताकद फार मोठी आहे त्याच्यामध्ये, तिन्ही पक्षामध्ये. आणि माझीच उमेदवारी समन्वय घालणारा उमेदवार म्हणून झालेले असल्यामुळं अडचणी या प्रत्येक क्षेत्रात असतात, तर मला त्यातल्या त्यात जास्त अडचणी राहणार नाहीत असं मत आहे. आणि मित्रभाषेने सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा कार्यकर्ता नाही म्हणून माझीच निवड करताना फार जेवढी इतरांच्या पेक्षा मला कमी अडचण होईल आणि मी त्याच्यावर निवडून येण्याची माझ्या मनामध्ये शंका नाही. त्यामुळे पवार साहेबांनी काय सांगितलं तुम्हाला? आता काय सांगितलं? नाही, प्रभाकर आता त्याच्यामध्ये सांगितलं की हे सगळं करसला मेळ घालून ह्या मतदारसंघामध्ये तुला इलेक्शन लढवायचं आहे हे सांगितलं, सगळ्यांना बरोबर घेऊन. मग बाकीच्या गोष्टीमध्ये पवारसाहेब हे तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राला ओळखता, त्यामुळे त्यांनी मला आमदार केल्यानंतर कोणाला काय इतर ठिकाणी काय संधी द्यायची, काय करायचे की जो निर्णय घेतला असेल तो पवारसाहेबांनी घेतला असं माझं घेतील असं माझं मत आहे त्याच्यामध्ये. आता शेवटचा प्रश्न, तर तुमचे जे विधानसभा जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रातील जे मतदार आहेत त्यांना काय आव्हान कराल? आव्हान करा, आत्ता जो विकास करणार आहे किंवा आत्ता 15 वर्ष मागं गेला आहे खटावमान, तो दुरुस्त करण्यासाठी महाराष्ट्रात परिवर्तन होतं आहे. या मतदारसंघात परिवर्तन करा. त्यांना संधी दिली पण त्याच्यामध्ये पाहिजे तेवढा आपल्याला विकास झाला नाही आणि आपला मतदारसंघ मागं पडलेला आहे. त्यामध्ये सर्व विकास म्हणजे काय, पाणी आहे एकच नाही, पाणी तर आलंच पाहिजे. पण त्याच्यामध्ये करत असताना मतदारांना आव्हान करेल की शेती क्षेत्रासाठी आपण शेतीमालाला प्रक्रिया त्याला दर मिळाले म्हणून प्रयत्न केला जाईल. उद्योग, शिक्षण आणि तरुणांना करून वैचारिक राजकारणाची बांधणी करण्यासाठी तुम्ही यावेळी आम्हाला संधी द्यावी. 15 वर्ष निष्क्रिय आमदाराला घरी पाठवणं हा एक त्याच्यामध्ये पाठवा, हा मी त्यातनं एक संदेश देईन.